गणेशा जाधवर आज तुमच्याशी हितगुज करणार आहे. थोर मराठी कवी यशवंत पंढरकर यांच्या एका काव्यपंक्तीशी. यशवंत पंढरकर यांनी एका ठिकाणी खूप छान वर्णन केलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि याच काव्यपंक्तीशी समर्पक एक अशी कथा मी तुमच्या समोर मांडणार आहे. कथेचं नाव आहे आईचं काळीज. एका गावामध्ये एक पती पत्नी राहत होते. त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला होता. त्यांच्या संसार रूपी वेलीवरती एक मुलाच्या रूपानं कळीही फुललेली होती. का कुणास ठाऊक काळानं गावा घातला. त्यांच्या सुखी संसारात कुणाची नजर लागली आणि पतीचं निधन झालं. पती निधनानंतर त्या पत्नीला प्रचंड त्रास झाला. तिला वाटलं माझा पती गेलाय, आता मी जगायचं कुणासाठी, मीही मरायला पाहिजे, माझ्या आयुष्यात राहिलंय काय. तेव्हा तिच्या कानावरती तिचं चिमुकलं बाळ रडण्याचा आवाज आला आणि मग तिनं ठरवलं, अरे पती जरी गेले असले तरी मी आता आयुष्यामध्ये माझ्या सुखासाठी नाही तर माझ्या या लेकरासाठी जगणार. पाहता पाहता त्या मातेनं लेकराचं संगोपन अगदी व्यवस्थित पद्धतीनं केलं. पाहता पाहता तो मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर तो कॉलेजला जाऊ लागला. कॉलेजला गेल्यानंतर त्या मुलाला एक सुंदर अशी मुलगी आवडली. तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडला आणि त्या मुलीला जाऊन म्हटला, तू मला आवडतेस, सांग तू माझ्या आयुष्यामध्ये येणार का, माझ्याशी लग्न करणार का. तेव्हा त्या मुलीनं त्या मुलाला विचारलं, तू जर माझ्यावरती इतकं प्रेम करत असतील तर मीही तुझ्याशी प्रेम करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. सांग म्हणे तुला माझ्या अगोदर तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात आवडती व्यक्ती कोण होती. त्या मुलानं सांगितलं, अर्थातच माझी आई. मग त्या मुलीनं सांगितलं, जर तुला मी हवी असेल तर तुला तुझ्या आईचं काळीज मला आणून द्यावं लागेल. मुलाला आभाळ फाटलं. त्याला वाटलं, अरे जी आई माझा जीव की प्राण आहे त्या आईचं काळीज मी या मुलीला द्यायचं. पण त्याच्या पुढे मुलीचं प्रेम होतं. त्यानं विचार केला थोडासा. तो म्हटला, अरे आईनं आजपर्यंत माझ्यावरती प्रेम केलं, पण आता माझं प्रेम हिच्यावरती आलंय, मग मी हिच्यासाठी काही करणार. त्या मुलानं सांगितलं, ठीक आहे, मी उद्या सकाळपर्यंत माझ्या आईचं काळीज तुला देतो, पण तू माझ्यावरती प्रेम करावं लागेल. तिनं म्हटलं काही अडचण नाही. मुलगा घरी गेला. घरी गेल्यानंतर आईशी गोड गोड गप्पा मारू लागला. आईशी जवळीक साधू लागला. आईला म्हटलं, आई मला तुझ्या वाचून राहू वाटत नाही. आई मला आज तुझ्यासोबत जेवायचंय. आई आज मला तुझ्याच सोबत झोपायचंय. आईला वाटलं, आज माझं लेकरू इतकं का प्रेमाला आलंय. पण लेकराच्या मनामध्ये मात्र एक विचित्र विचार चालू होता की आज आई संध्याकाळी झोपली की आईचं काळीज घ्यायचं, त्या मुलीला नेऊन द्यायचं आणि तिचं प्रेम आपल्या आयुष्यामध्ये घ्यायचं. मुलाला आई झोपण्याची वाट पाहिली. संध्याकाळच्या वेळी आई निश्चित पडलेली होती. तसा मुलगा उठला. क्षणाचाही विचार न करता धारदार चाकू हातामध्ये घेतला आणि आईच्या छातीमध्ये घुसवला आणि आईचं काळीज त्यानं काढून घेतलं. आणि मुलगा रात्रभर या दुःखात नव्हता की मी माझ्या आईला मारलंय. तो फक्त एका क्षणिक सुखामध्ये होता. हे काळीज त्या मुलीला सकाळी द्यायचंय आणि तिचं प्रेम मला माझ्या आयुष्यामध्ये मिळवायचंय. मुलगा सकाळ होण्याची वाट पाहत होता. सकाळ झाली तसं तो मुलगा उठला आणि उठल्यानंतर त्या आईचं काळीज घेतलं आणि त्या मुलीकडे गेला आणि म्हटला, हे घे, तू आईचं काळीज मागितलं होतं ना, मी हे आणून तुझ्या हातावरती देतोय, तुला आता माझ्यावरती प्रेम करावं लागेल. मुलीनं त्या मुलाकडे पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता त्याच्या एक कानाखाली मारली आणि त्याला सांगितलं, अरे मी तुला प्रश्न विचारला होता, माझ्या अगोदर तुझ्या आयुष्यामध्ये तुझी आवडती व्यक्ती कोणती. तू उत्तर दिलं होतंस तुझी आई. आणि जर माझ्यासाठी तू तुझ्या आईचं काळीज मला देऊ शकत असतील तर उद्या माझ्यानंतर जर दुसरी कोणी आवडती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली तर तिच्यासाठी तू माझं काळीज द्यायला कमी करणार नाहीस. चल इथून चालता हो. तसा मुलगा निराश मनानं चालू लागला. आता मुलाला कळालं, मी आयुष्यामध्ये केलंय तरी काय, माझं आता काहीच राहिलं नाही. मी माझ्या आईला ज्या मुलीसाठी मारलं ती मुलगी सुद्धा आता मला स्वीकारायला तयार नाही. प्रचंड टेन्शन मध्ये मुलगा रस्त्यानं जात होता. जाता जाता एका वाहनाला त्याची धडक बसली. तसा मुलगा रस्त्यावरती पडला आणि रस्त्यावरती पडल्यानंतर त्याच्या हातातलं आईचं काळीज रस्त्यावरती पडलं आणि ते काळीज हळूवारपणे त्याला म्हटलं, बाळ तुला लागलं तर नाही ना रे. आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये लक्षात आलं की आयुष्यामध्ये आईसाठी आपण कोणालाही सोडायला पाहिजे.
पण कुणासाठीही आईला सोडता कामा नये. कारण मित्रांनो, मेल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावरती प्रेम करणारी एकच व्यक्ती असते आणि ती म्हणजे तुमची आई. आणि म्हणून मला वाटतं यशवंत पंढरकर खूप छान म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.